अर्थात गोळ्या वेगवेगळं खाणं पिणं आहे तो म्हणजे ॲसिडिटी. सो ॲसिडिटी आणि हृदयरोग ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. छातीत दुखणं हा जो प्रकार आहे तो नेमकं कसं दुखलं कळत नाही. मग ॲसिडिटी आणि तो जो हृदयाचा आजार आहे ह्याच्यात काय साईन काय आहे? डिफरन्शिएशन. हां ओके. कसं असतं सांगते की ऍसिडिटीचं जे दुखणं दोन्हीचं जे जळजळ आहे ना ती इथं रेट्रोस्टर्नलच असतं. बरोबर आहे. त्यामुळे कन्फ्यूज होतं पेशंट. स्टर्नम पण ऍसिडिटीचं जे आहे ना ते अँटासिड घेतलं की ते कमी येत असतं. किंवा समजा ढेकर आला थोडंसं ज्याला आपण काय म्हणतो गॅसेस पास झाले तर तुम्ही ते म्हणजे ते रिलीज होतं. पण जे कार्डियकचं जे पेन राहतं ती जळजळ जी असते तिथं थोडा दाब पण असतो. सायमल्टेनियसली पेशंटला घाम येत असतो. बऱ्याचदा कोल्ड स्वेट म्हणतात म्हणजे ऍटमॉस्फिअर तर एकदम आपण तुम्ही एसीत बसलाय तरी थंड वारं चाललंय तरी तुम्हाला दरदरून घाम येतोय किंवा थकवा येतोय खूप थकवा. जो ऍसिडिटीत थकवा येत नसतो कधी. ओके. थकवा येतो अस्वस्थ वाटतं तर हे कार्डियक कॉम्प्लिकेशन्स असतात आणि ऍसिडिटी इज डिफरंट. पण जर असं काही जाणवलं आणि जर तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाहीये तर मी सरळ पेशंटला सांगते गो टू नियर क्लिनिक आणि ECG करा आणि मग ठरवा की हे आहे. अजिबात रिस्क घ्यायची नाही.